नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एच अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोगामध्ये मोडते हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, वारकरी संप्रदाय कळस असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षींचा अभ्यास करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईनबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईडबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता दर्शवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये हा नरनाळा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हा शब्द नपुसक लिंगी नसलेला शब्द आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3 दिवसामध्ये आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने चालवावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, मरावी परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते?
मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राईट ठिकाण. अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ही ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणती? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅश डॅश हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे? अंदमान बेट समूहातील डॅश डॅश हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यामध्ये पाणीपत हे शहर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे जास्त उत्पन्न घेतले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाघोर या ठिकाणी या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश देशांच्या कालकीर्तीमध्ये करण्यात आला? भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश देशांच्या कालकीर्तीत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड या राज्यामध्ये मैकल हा पर्वतरांग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश देशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो?
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशडॅशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो, तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड ही होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक मिळाले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गायखुरी डोंगर हा भंडारा ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? तर ऑप्शन क्रमांक 4 आंबोली घाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोकण रेल्वेची स्थापना केव्हा झाली? कोकण रेल्वेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1990 साली कोकण रेल्वेची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर या शहरामध्ये शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीकाठावर वसले आहे. खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीकाठावर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 करा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची ठिकाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून
कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शुकाचार्य डोंगर हा सांगली जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणकोणत्या तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे? खालीलपैकी कोणकोणत्या तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी पाणी वाटप तंटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे? डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग डॅश डॅश आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग हा डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 NH44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्ह्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे? महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे? अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 चबाहर हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहर हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इराण या देशामध्ये चबाहर हे बंदर स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1975 साली महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 काटेपूर्णा व नळगंगा या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ ही तुमसर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 प्रमाणवेळ रेखावृत्त 5 राज्यातून जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॅश डॅश वस्तूचे वजन सर्वात कमी असते? डॅश डॅश वस्तूचे वजन सर्वात कमी असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये वस्तूचे वजन सर्वात कमी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण
कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा. नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण गिरणा नदीवर बांधलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभा दांडा हे पुळण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना धरणातील जलाशय हा शिवसागर या नावाने ओळखला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रात औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना हा होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शॉनचे पठार म्यानमार या देशात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्या मध्ये आहे? हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्या मध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर कुडाळ यांच्या मध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्यात गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताच्या उत्तरेला चीन, नेपाळ, भूटान हे देश आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ज्वारी संशोधन केंद्र हे सोलापूर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे? डॅश डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना धरणातील जलाशयास शिवसागर या नावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भीमा कृष्ण संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा कृष्ण संगम रायचूर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रातील तापी नदी खसदरीतून वाहते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही? खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 वज्रेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा
नदीवर चांदोली धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सार्कची निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सार्क निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हिम नदी या कारणामुळे सार्कची निर्मिती होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी कोणतीही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल.